सोशल महाविद्यालयातील उर्दू विभागात जागतिक उर्दू दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या उर्दू विभागानं जागतिक उर्दू दिनाचं आयोजन केलं होतं। यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागवान आणि उर्दू आणि फारसी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर इक्बाल तांबोळी हे होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी अर्शिया शेख यांनी पवित्र कुराण पठण करून केली। त्यानंतर उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी कार्यक्रमाचं स्वरूप आणि उद्दिष्ट स्पष्ट केली। स्वागत आणि प्रास्ताविकानंतर प्रभारी प्राचार्य डॉक्टर इक्बाल तांबोळी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। इक्बाल बागवान यांनी सांगितलं की पत्रकारितेच्या क्षेत्रात उर्दू भाषेचा स्वतःचा वेगळा आणि उच्च दर्जा आहे। उर्दूच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवीन दिशा आणि गती मिळाली आहे। आज उर्दूमध्ये असंख्य मासिक आणि वर्तमानपत्र येत आहेत। प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख यांनी आंतरराष्ट्रीय उर्दू दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितलं की आजचा दिवस जगभरात ज्येष्ठ कवी डॉक्टर अल्लामा इक्बाल यांची जयंती म्हणून साजरा केला जातो। त्यांनी अल्लामा इक्बाल यांच्या कवितेनं आपल्या भाषणाची सुरुवात केली। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर तांबोळी यांनी स्वातंत्र्य लढ्यात उर्दू भाषेला उच्च स्थान आहे। उर्दू भाषा ही हिंदू आणि मुस्लिमांमधील ऐक्य आणि संस्कृतीची एक संस्मरणीय संपत्ती आहे। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उर्दू भाषेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। स्वातंत्र्याच्या वेळी भाषणं आणि घोषवाक्य ही उर्दूमध्ये देण्यात आलेल्या होत्या। प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी तयार केलेली उर्दू पुस्तकं विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात आली। निबंध लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली। डॉक्टर कादिर बिजापुरे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार डॉक्टर तस्नीम वड्डू यांनी मानले। 9 नवंबर 1877 को आप सियालकोट में पैदा हुए। 21 फरवरी 1938 को आपका इंतकाल लाहौर में हुआ। वहीं पर आपको दफन किया गया। अल्लामा इकबाल ने उर्दू में 4 किताबें लिखी हैं। बागे दरा, बादे जिब्राइल, ज़र्ब कलीम और अल-मुगानी इजाज। अल-मुगानी इजाज ये आधी उर्दू है, आधी फारसी है। फारसी कलाम भी अल्लामा इकबाल का बहुत ही नायाब है, बहुत ही अनमोल है, जिसमें असरार खुदी, रूज़े बेखुदी, जावेद नामा और पयामे मशरिक ये अल्लामा इकबाल की फारसी कलाम है।